बदलापुरातील 7 महिन्यांच्या अधिराज पारसेकर या बाळाला जन्मापासूनच एका दुर्धर आजाराशी झुंज द्यावी लागत आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार हा आजार गर्भावस्थेतच झाला होता. मात्र न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. बाळाच्या आईच्या 7व्या महिन्यातील सोनोग्राफीत आजाराचे स्पष्ट संकेत होते. तरीही डॉक्टर शिवप्रशांत धवन यांनी काहीच सांगितले नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच चुकीच्या औषधोपचारांमुळे गर्भाशयालाही त्रास झाला असल्याचे आईचे म्हणणे आहे. माझी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट न्यू लाईफ हॉस्पिटल डॉक्टर शिवप्रशांत धवन यांच्या अंडरमध्ये होती. मांजरली गौरी लॉनच्या येथे आहे. तर एक 7व्या महिन्यात असं झालं की त्यांच्या गोळीमुळे म्हणजे एकोस्प्रिन नावाची गोळी ही डिसकंटिन्यू केल्यामुळे, म्हणजे मी सकाळी नाश्ता केला 8 वाजता आणि त्याच्यानंतर ती गोळी घेतलीये मी आणि लगेच 5च मिनिटात माझी ती पाण्याची पिशवी फुटली. तर मी न्यू लाईफ हॉस्पिटलच्या इथे गेले 8 वाजता आणि तिथे त्यांना माहिती दिली. त्यांनी तिकडे मला काहीच उपचार न करता दुपारी सकाळी 11 वाजता त्यांनी मला नवरोजी वाड्याला रेफर केलं. मग आम्ही इथून त्यांची ॲम्ब्युलन्स सुद्धा करून नाही दिली. आम्ही आमची प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून नवरोजी वाड्या इथे गेलो. 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये क्लिअरली दिसतंय लाईकली प्रॉमिनंट डिओडम डबल बबल साईन दिसतंय, पण त्यांनी आम्हाला याची काहीच कल्पना दिली नाही. आम्हाला अंधारात ठेवलं लिटरली की तुमच्या बाळाला हा त्रास आहे, काहीच नाही. त्यांनी सांगितलं सोनोग्राफी चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही घरी जाऊ शकता, हे आम्हाला असं सांगितलं. ट्रीटमेंट आपण स्टार्टिंग पहिल्या महिन्यापासून तिथे सुरू होती आणि जेवढं त्यांनी गोळ्या सांगितल्या की जेवढं त्यांनी टेस्ट सांगितले होते, इंजेक्शन्स होते, टीटीचे इंजेक्शन्स जे काही होते ते सगळे मी त्यांच्याकडेच घेतलेले आहेत. मी बाहेर कुठेच इतर ठिकाणी कुठे ट्रीटमेंटसाठी गेलीच नाही. न्यू लाईफमध्येच माझी ट्रीटमेंट चालू होती. हे नवरोजी वाडियाला जेव्हा डिलिव्हरी झाली, जेव्हा ह्याचं सर्जिकल ट्रान्सफर केलं बीजे वाडियाला, तेव्हा आम्हाला कळलं की माझ्या बाळाला बर्थ डिफेक्ट आहे, ॲन्युलर पॅनक्रियाज. ह्या बाळाचे आतापर्यंत 6 ऑपरेशन झालेले आहेत. 7 महिन्यात 6 ऑपरेशन झाले. अजून पण आता जे ऑपरेशन केलेलं आहे रिसेंटली 12 मार्चला विपिशंटचं हायड्रोसेफॅलस झालेले. तर विपिशंटचं जे ऑपरेशन केलेलं आहे ते ऑपरेशन फेल गेलेलं आहे, कारण पोटाची मेजर सर्जरी झाल्यामुळे पोट पाणी ॲब्झॉर्ब करत नाहीये. हे पोट तुम्ही बघू शकता, हे पोट असं फुगलेलं आहे. त्याच्यामुळे हा शंट आता परत रिमूव्ह करावा लागणार आहे. मंडेला आम्हाला परत हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचंय. पण तुम्ही बघू शकता 4 ऑपरेशन आहेत. ह्या साईडला हा एक ऑपरेशन, हा व्हीपी शंट आहे इथे, आणि ह्या साईडला इथे 3 वेळा ऑपरेट केलेला आहे. ओमाया रिझर्वायर 2 वेळा टाकलाय आणि 1 वेळा व्हीपी शंट इथे इन्स्टॉल केलेला आहे. ही मागणी एकच आहे की अशा डॉक्टरांना आहे ना, म्हणजे काहीतरी त्यांना एक अशी अद्दल घडली पाहिजे. आज आमच्या बरोबर झालेलं, आम्ही सफर करतोय, ठीक आहे, आम्ही नॉलेजेबल आहोत, आम्हाला तेवढं कळतंय, पण एक मिडल क्लास, एक गरीब घराण्यातलं कोण असेल तर तो कसा फेस करणार? हा जो टाइम पिरियड आहे 7 महिन्याचा, हा खूप क्रिटिकल आम्ही काढलेला आहे. आमच्याकडे पैसे नसताना पण आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे धावून खूप आम्ही सफर केलेले. आणि आमचे दोघांचेही या 7 महिन्यात दोघांचेही आमच्या जॉबने आम्ही दोघंही वर्किंग होतो. आज आमचं स्वतःचं राहता घर सुद्धा नाहीये. ही खरी गोष्ट आहे. आज मी माझ्या सासूकडे आहे, नाहीतर आम्ही वेगळे राहत होतो. डॉक्टर धवन यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी पालकांना माहिती दिली किंवा नाही याबाबत त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. पारसेकर नावाचे पेशंट्स माझ्याकडे उपचारासाठी होते. त्यांची ऑब्स्टेटिक हिस्ट्री 3 वेळा ऑपरेशन झालेले आणि 4थ्या वेळा ही प्रेग्नन्सी होती. सोनोग्राफी वगैरे माझ्याकडे केलेले आहेत त्यांनी. साधारण आम्ही रुटीनली आज सोनोग्राफी करतो. पहिली सोनोग्राफी, त्यानंतर 3 महिन्याची सोनोग्राफी, 5व्या महिन्याची सोनोग्राफी, 7व्या महिन्याची सोनोग्राफीच्या सोनोग्राफी झालेल्या आहेत. 5व्या महिन्याची सोनोग्राफीची अनोमली स्कॅन असते. त्या सोनोग्राफीमध्ये काहीही दिसलेलं नाही, बाळ पूर्णपणे नॉर्मल होतं. त्यानंतरची जी 7व्या महिन्याची सोनोग्राफी होती त्यात थोडासा डाऊट क्रिएट झाला होता. त्यासाठी सोनोग्राफीच्या डॉक्टरने 30 मिनिटांनी त्यांची रिपीट सोनोग्राफी केली. त्यात ती सूज कमी झालेली दाखवली आणि त्यानंतर साधारण ते 29 आठवडे 5 दिवसांची सोनोग्राफी होती माझ्या मते. आणि पेशंट नंतर 30 आठवडे 5 दिवसाच्या आसपास का 30 आठवडे 4 दिवसाच्या आसपास पेशंटच्या गर्भपिशवीभोवतीचं पाणी सुटल्यामुळे माझ्याकडं चेकअपला आले. ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पाणी सुटलेलं होतं आणि गर्भपिशवीतून बंद होतं आणि क्लिअर पाणी निघत असल्यामुळं आणि 30 आठवड्याचं बाळ असल्यामुळं मी त्यांना असं सजेस्ट केलं की
आपल्या बदलापूरमध्ये एवढा NICU बाळाच्या लंग मॅच्युरिटीसाठी किंवा बाळाच्या पुढच्या गोष्टींसाठी नाही अवेलेबल. तर हायर सेंटरसाठी म्हणजे एक तर आपले प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे जवळपासचे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ते, किंवा मग मोठे BMCचे हॉस्पिटल्स किंवा AD हॉस्पिटल, KM सायन, JJ नायर, जे काही जिथं अत्याधुनिक सगळ्या सुविधा वगैरे आहेत तिथं मी त्यांना जायला सांगितलं. मग त्यांच्याशी पूर्णपणे तिथं बाळाचे टोके वगैरे ऐकवले, त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि त्यांना ॲम्ब्युलन्स करून दिली. मग त्यांनी मला सांगितलं की आमचं जे आहे आम्ही वाड्यामध्ये जाऊन आम्ही पुढे ट्रीटमेंट घेतो. त्यासाठी मग ते तिथं ट्रीटमेंटसाठी गेले. आणि बाळाला आजार आहे की नाही ते आम्हालाही माहीत नव्हतं, त्यामुळं ते आम्ही काही कळवलं नाही पेशंट. जेव्हा आपल्याला सोनोग्राफीमध्ये काही असल्यासारखं डाऊट आला त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर ते घरी गेले होते की आपण ते आल्यानंतर नाही, सोनोग्राफीनंतर पेशंटशी माझं बोलणं झालेलं नाही. डायरेक्ट ते पाणी सुटलं म्हणून झाले माझ्याकडे. ज्यावेळेस सोनोग्राफीमध्ये तो तुम्हाला संशय आला नाही, पण सोनोग्राफी जी आहे ती मी केलेली नाही आहे. सोनोग्राफी ते आमचे रेडिओलॉजिस्ट आहेत, MD रेडिओ, त्यांनी केलेली सोनोग्राफी, मी केलेली नाही आहे सोनोग्राफी. त्यांनी आपल्याला याबाबत काही सूचना दिली होती का? नाही, त्यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही आहे. कारण नॉर्मली असं असतं की सोनोग्राफी झाल्यानंतर सोनोग्राफी डॉक्टर पेशंटशी बोलतात आणि पेशंट्स आमच्याशी येऊन बोलतात. OPDमध्ये त्या गोष्टींची चर्चा होते. ज्या डॉक्टरांनी सोनोग्राफी केली त्यांनी या पेशंटला काही पूर्वकल्पना दिली होती का? त्याच्याशी माझं काही माहीत नाही, कारण पेशंटशी त्यासंबंधात बोलणं झालेलं नाही. मग पेशंटने जो आरोप केला आहे की आम्हाला या आजाराची पूर्वकल्पना दिली नव्हती, त्याबाबत आपलं काय म्हणणं? ॲक्च्युली काही गोष्टी ज्या आहेत त्या डिलिव्हरीनंतर बाळाची सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतात. त्या बाळा पोटात असताना लक्षात येत नाही. एखाद्याच ते नंतर लक्षात आलं असेल, त्यानंतर बाळाचे उपचार झाले असतील. त्यामुळं आधी कल्पना देण्यासारखं काही सोनोग्राफीमध्ये आढळलं नव्हतं. आता त्यांनी जे कायदेशीर अर्ज वगैरे करण्यास सुरुवात केली आहे, आपण यासाठी कायदेशीर उत्तर देणार आहोत. कायदेशीर उत्तर देण्यात काहीच मला वाटत नाही, कारण जे काय आहे ते मी ट्रीटमेंट व्यवस्थित केलेले आहे आणि काही गोष्टी मेडिकल बोर्डसमोर क्लिअर होतील ना. सर, त्या ज्या गोळ्या आपण दिल्या होत्या कुठल्या गोळ्या होत्या? त्यांनी जे इकोस्प्रिनसाठी जे मेन्शन केलेलं आहे, इकोस्प्रिन ॲक्च्युली मी तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की त्यांचे 3 आधीचे ऑपरेशन्स होते. ऑपरेशन्स म्हणजे गर्भ लवकर पडला होता. तर आम्ही काय करतो की रक्त पातळ होण्याची टॅबलेट असते ती, जे की बाळाला रक्तपुरवठा सुरळीतपणे होता. त्यामुळे आम्ही इकोस्प्रिन चालू ठेवतो आणि कुठेही आपण 34 वीक्स म्हणजे 34 आठवड्यापर्यंत इकोस्प्रिन चालू ठेवतो. त्या इकोस्प्रिनमुळं गर्भाला किंवा आईला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण लो डोस ॲस्पिरिन असते ते. त्याच्यामुळं त्याचा आणि जे काही बोलत आहेत की गर्भपिशवीचं हे पाणी वगैरे सुटलं, त्याचा काही संबंध नाही आहे. ते कोणी तज्ञ डॉक्टर सांगू शकतात तुम्हाला, तज्ञ डॉक्टर वगैरे. तर बाळाचे वडील वैभव पारसेकर यांनी चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. माझं नाव वैभव विष्णू पारसेकर, मी राहणार बदलापूर गावात आहे. ज्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे मी 4 ठिकाणी तक्रार केली आहे. बदलापूर पोलीस स्टेशन पश्चिम याची रीतसर मी तक्रार आणि त्यांची रिसिव्हिंग घेतलेली आहे. तसेच आपले मुख्य अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका इथे देखील तक्रार मी नोंदवलेली आहे. तसेच तिथले वैद्यकीय अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका इथे देखील गेलेले आहे आणि ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक विभाग ठाणे इथे देखील मी तक्रार केली आहे. अजून 2 तक्रार मला द्यायच्या आहेत, वेळेअभावी मी देऊ शकलो नाही. त्या दोन्ही तक्रार मी पुढे देणार आहे. असं की आमच्याबद्दल जे झालं, जे आम्हाला सांगायला हवं होतं ते त्यांनी सांगितलं ना, अंधारात ठेवलं. त्याच्यामुळे माझ्या बाळाला, मला आणि माझ्या बायकोला सफर करायला लागलं आहे. आणि मी प्रश्न विचारला असताना त्यांनी उडवाउडीची आत्ता पण उत्तरं दिली. आम्ही जेव्हा टायपिंगला जात होतो तेव्हा पण त्यांनी अशी उत्तरं दिली. मग मी ठरवलं की आता 7 महिने, आपण 7.5 महिने मी जे म्हणजे आता त्या गोष्टीमध्ये घालवलेत, म्हणजे खूप कठीण काळ काढला, तो दुसऱ्या कोणत्या कुटुंबावर नाही यावा यासाठी मी कायदेशीररित्या जेवढं पण माझ्यात होईल त्या तक्रारी मी करणार आहे. आणि अशा डॉक्टरांना कठोर कारवाई करून, कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा दिलीच पाहिजे, ही माझी मागणी आहे.